स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत घनकचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यास अखेर गती मिळाली असून या प्रकल्पासाठी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले। नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारा घरगुती व औद्योगिक कचरा यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येची गंभीर दखल घेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महानगरपालिकेचा स्वतःचा कचऱ्यापासून वीज निर्माण करणारा प्रकल्प उभारण्याचे ध्येय ठेवून अनेक वर्ष प्रयत्न सुरू ठेवले होते। याच अनुषंगानं त्यांनी 25 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत तुर्भे येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी 11 नोव्हेंबर 2025 रोजी नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर अवर मुख्य सचिव डॉक्टर रवींद्र भराटे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना सविस्तर प्रस्ताव व आवश्यक कागदपत्र सादर करण्यास सांगितले। आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे अखेर 5 डिसेंबर 2025 रोजी घनकचरा व्यवस्थापनासाठी एकात्मिक प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी PPP तत्वावर विकसित करण्याचे लेटर ऑफ अवॉर्ड M/Mr. R and B ग्रीनटेक LLP या कंपनीला देण्यात आले। सदर प्रकल्पासाठी अंदाजे 1800 ते 2000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। लवकरच नवी मुंबईत घनकचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन व त्यापासून वीजनिर्मिती करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा प्रकल्प नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तसेच स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून शहर स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा निर्मितीत सक्षम होईल असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केले। या पत्रकार परिषदेला उपस्थित सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रकल्पाचे स्वागत करत नवी मुंबईकरांच्या हितासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांचे अभिनंदन केले। यावेळी RB बर्वे, भरत गोलतकर, निखिल भंडारी, प्रवीण कुमार देशमुख, मधुकर कोळगे, विनायक तलाठी, श्रीकांत पत्की, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, विकास सोरटे, मंगेश चव्हाण, जयंत पाटील, मालती सोनी, संजय ओबेरॉय, आरती राऊळ, किरण वर्मा, शीतल जगदाळे यांसह अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना महाराष्ट्रातलं पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल कचरामुक्त, प्रदूषणमुक्त करायचं आणि त्याच्यासाठी असे नवीन प्रकल्प आपण या महाराष्ट्रात आणत आहोत आणि त्याचाच एक पार्टिसिपेंट एक भाग आपण नवी मुंबईमध्ये सुरू करत आहोत। आणि त्यासाठी आज मी आपल्या सगळ्यांची भेटीगाठी घेऊन काही NGOशी बोलून या प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे, ज्या बिल्डिंगी तोडल्या जातात त्यांची जी हवेमुळे होणारं जे प्रदूषण आहे, धूळ आणि धूर वगैरे, तर त्यामुळे आपली नवी मुंबई कशी स्वच्छ आणि सुंदर राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद होती। आपल्याला सर्वांना हे मी दिलेलं आहे पेपर, याच्यातून आपण वाचून अभ्यास करून पुन्हा आपण 2-4 दिवसानंतर परत भेटूया आणि या पद्धतीने कसं काम करता येईल ते आपण करूया। वैशिष्ट्य काय म्हणाल महत्त्वाचं? वैशिष्ट्य या नव्या मुंबई शहराचं आरोग्य विशेष म्हणजे लहान मुलांचं, आज बघा कॅन्सरची पेशंट लहान मुलांना कॅन्सर व्हायला लागला आहे, लहान मुलांना TB, हृदयाचे रोग व्हायला लागले आहेत। हे कशामुळे? धुरामुळे आणि डस्टमुळे। आणि आज तुम्ही वाशीत बघा ना, सकाळी किती बिल्डिंगीच्या अवतीभोवती डस्ट असते। काल अटल सेतूवरून जाताना मी ते डोंगर पाहिले, ते इतके प्रदूषणाने भरलेले होते की ते डोंगर आहेत का समुद्र आहे काहीच कळत नव्हतं। तर अशा वेळी नवी मुंबईचं जीवन सुरक्षित आणि सुशिक्षित राहावं म्हणून आपण हा प्रकल्प आणलेला आहे। याच्यामुळे वीज निर्मिती ते होणार आहे आणि जो त्याचा कचरा आहे त्याचं विटा होऊन त्याचं वेगवेगळे प्रकल्प
आपल्या नव्या मुंबईला कसे चांगले राहतील लोकांच्या जीवनासाठी ते करायचा प्रयत्न मी महानगरपालिकेच्या माध्यमातून करतोय. या महानगरपालिकेचे डॉक्टर कैलास शिंदेजी आयुक्त आहेत, त्यांनी अतिशय या प्रकल्पावर चांगला प्रस्ताव तयार केलेला आहे, शासनाला दिलेला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. थँक्यू. हा प्रकल्प निश्चित आपल्या सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद, नवीन आलेले महापौर उपमहापौर, त्याच्यामुळे सगळ्यांच्या मदतीने हा नक्कीच होईल.